आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन. त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं. पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमितभाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो. हा कालपर्यंतचा भ्रम होता. आता आज त्यांचा भ्रम बदलला. आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो. उद्धवजी पहिले हे ठरवा, अमितभाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? अमितभाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो? बंधू भगिनींनो, हे भ्रमिष्ट झालेले आहेत. आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात. आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो, हो, मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे. पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता. आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती. पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली, एक तर मी मुख्यमंत्री, नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री. म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार. आणि म्हणूनच ते कोणासोबत गेले? काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत. कारण काँग्रेसमध्ये सोनियाजींना राहुलजींचाच विचार, राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांना त्या ठिकाणी सुप्रियाताईचाच विचार आणि या ठिकाणी उद्धवजींना आदित्यचाच विचार. तुमचा विचार करणारं कोणी नाही. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.